नमस्कार मित्रांनो, तर एकाच्या आपल्या नवीन ब्लॉगवरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज मी माझ्या लाईफमधली फर्स्ट बाईक मित्रांनो आणायला चाललेलो आहे। तर जाम खुश आहे आणि याच्या आधी पप्पांच्या पण 3 बाईक झालेल्या आहेत आणि आता वेळ आलेली आहे माझी स्वतःची बाईक आणायला। तर आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आज दत्त जयंती आहे, तर आता आपण पहिले आपल्या दत्ताच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी जाऊया। आणि मित्रांनो देऊळ पण नवीन केलेला आहे, आता तो पण तुम्हाला दाखवणार आहे। तर लवकर आता जाऊया। मित्रांनो हा बघा दत्ताचं मंदिर आताच पूर्ण नवीन केलेलं आहे आणि मूर्त पण पेंट केलेली आहे। तर मित्रांनो आताच दर्शन करून आलेलो आहे आणि आता आपण निघालो आहोत गाडी आणण्यासाठी। हे बघा माझी बहीण तयार झालेली आहे आणि आई नाही येत, तर आपण चाललेलो आहोत। तर आजचा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता लवकरच जाऊया आपण आणि कसा दिसतोय तो पण मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। गाईस तर आता सलूनमध्ये आलेलो थोडे केस वगैरे सेट करण्यासाठी। आता आपण लवकर जाऊया। तर आता आम्ही सर्व चाललेलो गाडी आणायला आणि आमच्यासोबत बघा कोण आहे बघा, सर्व आम्ही चाललेलो आहोत आणि आयाश पण आलाय। आयाश कसं वाटतंय तुला? बघा लाजतोय। चला तर आता आपण लवकरच जाऊया। आता आपण हार घेण्यासाठी आलेलो, हार घेतलेला आहे। चला भाऊ पुढे गेलेला आहे, तर डायरेक्ट आपण शोरूमला जाणार हार घेऊन। आणि इथे पनवेलमध्ये तर खूप स्वस्त हार भेटतात आणि मस्त एकदम। आता आपण शोरूमच्या आतमध्ये आहोत आणि इकडे गाड्या बघा ती मस्त मस्त आहेत आपल्या आहेत, तुम्हाला मी नंतरच रिव्हील करणार आहे। बघा चांगल्या चांगल्या गाड्या आधी स्टार्टिंगला होता ही बघितलेली, नंतर बघा हे आपण मस्त मस्त आहे आमचं चाललेलं आहे आता। बघा मित्रांनो पहिले मी ही बुक केलेली, ही घेणार होतो मी, पहिले ही बुकिंग केलेली, नंतर मी 8 दिवसात आपली बुकिंग लगेच चेंज केली आणि आपली आहे ती घेतली। मग मस्त इथला आहे शोरूम। मी तर सर्व बसलेलो आहोत आणि इथं आता यांची डिलेवरी चालू आहे। यांची डिलेवरी झाली तरी आपली डिलेवरी आहे। तरी बघा इथे आता गाडी आपली ठेवलेली आहे च्या आतमध्ये आहे। बघा इथं आयांश बसलेला आहे, इथे फोन बघत आहे। इथं पण खूप प्रकारच्या गाड्या आहेत आणि आपली इथं गाडी आहे ना सिंगल सीटर हटके एकदम। हे बघा ही 650 आहे आणि तिकडचे आपण पहिले जावा ॲपचे बुक केलेले। गाईस तरी बघा हेल्मेट आणि पार्किंग कवर, हेल्मेट दाखव कसं आहे, जावा क्लासमध्ये मित्रांनो हेल्मेट आहे आणि ही पार्किंग कवर। तरी बघा इथे आता गाडी आपली ठेवलेली आहे च्या आतमध्ये आहे। बघा इथं आयांश बसलेला आहे, इथे फोन बघत। बघा आता आपण ओपन केलेली आहे आणि गाडी बघा आपली कशी आहे, चावा बॉबर। आयांश किती खुश आहे। एअरबॅगसाठी पॉईंट आहे, त्याच्या खाली ठेवायचं पेट्रोल। कशाच्या? याच्या खाली, त्याच्या खाली ठेवायचं पेट्रोल, पूर्ण टॉपअप नाही करायचं। आणि मोटरसायकल आपल्या साईडला ठेवून फक्त प्रेस करायचं।
बोल ना. आणि स्टार्ट करणार आहे ना. क्लच दाबून 1 मिनिट. क्लच दाबून फक्त सेल द्यायचा. आवाज कडक आहे ना. आणि हा इग्निशन. गाडी जेव्हा स्टार्ट करशील तेव्हा जोपर्यंत पूर्ण रिटर्न येत नाही ना तोपर्यंत गाडी स्टार्ट नाही करायची. बाकी गाडीमध्ये काही इश्यू असेल ना एंट्रीचा हेटिंगचा इंजिनचा सगळं दाखवून तुला. बाकी हा RPM आहे, स्पीडोमीटर, गिअर शिफ्टिंग, पेट्रोल आणि टायमिंग सेट करण्यासाठी ओडोमीटर म्हणजे गाडी घेतल्यापासून किती किलोमीटर चालली सगळं दाखवेल तुला. 6 किलोमीटर चाललेली गाडी म्हणजे गाडीमध्ये काही इश्यूज वगैरे असतील सगळं चेक केलेलं आहे. बाकी ओडोमीटर एम बटन. हा टायमिंग सेट करण्यासाठी. टायमिंग सेट कर. हां लॉंग प्रेस करून ठेवायचं. हा बटन दाबायचा लॉंग प्रेस कर. सेट 12:47 सेट आहे. चालेल. आणि आज आपल्या याने सर्वांनी खूप आपल्याला हेल्प केलेली आहे. दादानी जाम आपल्याला मदत केलेली आहे. चल दा चालतं आता आपण जाऊया पनवेल जावा शोरूम. नक्की ते विजिट करा. आणि आपले हेल्मेट आहे, आता हेल्मेट घालून आपण आता गाडी चालूया. जायचं आता आपण पंपामध्ये लावू पेट्रोल टाकण्यासाठी. गाईच खतरनाक एकदम वाटते. गाडी चालवताना रिॲक्शन एकदम कडकमध्ये भेटतात. त्या पॉईंटच्या खालीच ठेवा. जावाचा हेल्मेट घातलेला आहे. बघा आपण एकदम क्लिअरली दिसतोय. ठीक आहे गाईच फुल भरलेली आहे. हीच गाडीची टाकी पण एकदम आपण फुल केलेली आहे. आता डायरेक्ट आपण नाश्ता करायला थांबू. तर बघूया कुठे थांबतात. आणि गाईच गाडी चालवते लोक बघतात ना खतरनाक एकदम रिॲक्शन भेटतंय. गेला हो गया. आता आपण गाडी आपली इथं लावलेली आहे आणि आपण या त्रिमूर्ती हॉटेलला चाललेलो आहोत. तरी बघ तर आपण नाश्ता करू आता आणि डायरेक्ट घरी पेनला. आणि काही गाडी चालवते ना लोकांची रिॲक्शन येतात ना एकदम कडक क्लास. काही सगळं मस्तपैकी आता आपला नाश्ता झालेला आहे आणि आता आपण आपला घरचा प्रवास सुरू करूया. आणि आता रायडर भाऊ आहे ते बघा आयान. पोंगे आणि बघा आपले बॉबा. भाऊ चालवतोय कारण की माझ्यापासून 4 व्हीलर चालवत होता त्याला चालवायला मिळाली नाही. भाऊ गाडी घेऊन चाललेला आहे. तर मगाशी मी चालवत होता तो चालवते. आता आपण गाडीमध्ये जाऊया. आयान आपली पंप कशी आहे? भारी मस्त काय घेऊन गेला मोठे बाप्पा तुझा. आपण पेढे घेऊया आदर्श मिठाई मधनं सर्वांना वाटायला. तर आता आपण पेढे घेतलेले आहे. तर आता आपण लवकर जाऊया. काही चालवताना पण खूप सुंदर अशी फील येते आणि साऊंड आहे ना तो खूप भारी आहे. चेक द साऊंड गाईज. तो जातोय तो गाईज बघतोय एकदम गाईज खतरनाक फील येते.
खतरनाक पैसा वसूल. पैसा एकदम वसूल झालेला आहे. एकदम पैसा वसूल. लोकांचं रिएक्शनच काहीच कसा भेटतोय आणि आवाज एकदम टॉप आहे. आणि या गाडीचे डीबी किलर काढले ना आणखी आवाज येणार. काय सर आपल्या आता वाडावामध्ये आलेलो आहे. एकदम आई बघा आईच हालत कुंकू लावते. हे हार आहे तो देवलात लावायचा आहे. तो हार नाही लावायचा. हा नको लावू. हार तो लावलाय ना. कसे वाटले. तर पेढा वगैरे आपण इथं ठेवलेला आहे. आता आपण मोठ्या वडावला जाऊया. भाऊ तिथे पूजा करणार आहेत गाडीची आपले. जाऊया चल लवकर. बघा आपण गाडी मोठ्या वडावला तर चाललेलो आहोत. मोठ्या वडावला चालले आहोत आणि रस्ते पण जाम खराब आहेत. आणि आम्ही एका सीटवर दोघजण बसलेलो आहोत. मी आणि माझी बहीण. कसं वाटतंय फील. एक नंबर फील वाटते चालवायला. 4 चौकात नेल ना लोक बघतातच. पेढे वगैरे खूप घेतलेले आहेत आपण. तुमच्याच भाऊंचं कीर्तन आहे. त्या कीर्तनाला चाललेले आहेत आणि तेच आता पूजन करणार आहेत आपल्या गाडीचा. एकदम आतमध्ये डायरेक्ट गाडी नेलेली आपली. डायरेक्ट मित्रांनो आतमध्ये गाडी आणलेली आपण. आणि आज भाऊंचं आमचे कीर्तन आहे. ते कीर्तनाला चाललेले आहेत. तुम्हाला कीर्तन करायचं असेल तर आमचे भाऊ करतात. मला तुम्ही मेसेज करू शकता. तुमच्याकडे सुद्धा येतील कीर्तन करण्यासाठी. मूर्त पण बघ किती छान दिसते. एकदम हसरा चेहरा आहे. भाऊ इथे पूजन करत आहेत. ताईला फोन कर ना. इथे पडतो का. काहीच तर भाऊंच्या हातची पूजा झालेली आहे. आता पप्पा थोडी घरी पूजा करतील. काही सर्वांना गाडी आवडते. हे बघा लावण्या एकदम फास्ट मध्ये गेले. आता राऊंड मारून आलेले आहेत. तर आता आपण जाऊया आपल्या घरी अभिषेक घालण्यासाठी. बघा पप्पा अभिषेक घालतात गाडीचा. होती नाही एवढी. आणि गाडीचा राऊंड घ्या चला पहिला तुम्हीच. स्वस्तिक काढण्यामध्ये पप्पा एक्सपर्ट. गाडीवर डाग पडेल. मी माझ्या गाडीचा आता पेढा खाते. एक राऊंड मारा. चप्पल दे. ठीक आहे. हा हळूहळू सोडा. गणपती बाप्पा चला. बाप्पांना सर्व गाड्या आहेत त्या चालवत्या. 350 आहे. काय नाही चालवशो आरामात. पप्पा आरामात चालव. गाईस तर काल मला ब्लॉग एंड नाही करता आला. तर आज आपण ब्लॉग एंड करूया. आई आणि तुला कशी गाडी आवडली. छान आहे. आवडली काय. हो खूप छान आहे. फक्त आईला एक गोष्ट आवडली नाही. कारण की मी पाठीमागचा सीट लावून आलो नाही. तर सीट आहे ना तो मी 2 महिन्यानंतर लावणार आहे. कारण की अशी चालवण्यात खूप मजा वाटते आणि
लोक पण खूप बघतात. तर गाईच गाडी कशी वाटली तुम्हाला ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर शेअर लाईक करायला विसरू नका. चला बाय बाय.